शरीर माध्यम खलु धर्म साधनम या उपनिषदातील शरीर हेच सर्व धर्म कर्तव्याचे साधन आहे. म्हणून शरीर सुदृढ व निरोगी ठेवणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे. आजारमुक्त शरीर हे पहिले सुख मानले जाते. निरोगी शरीरात निरोगी मन वास करते. निरोगी शरीर हे सुदृढ चांगल्या व सकस आहाराद्वारे प्राप्त होते. आजकालच्या या धावपळीच्या युगात सर्वांना आपल्या आहाराचे नियोजन करणे शक्य नाही. आजकालच्या बिझी शेड्यूलमुळे सर्वांना खूप काही कामे करावी लागतात. त्यामुळे आहाराकडे दुर्लक्ष होते. सर्व काही असूनही आपल्याला निरोगी व सुदृढ शरीर प्राप्त करणे हे काही शक्य नाही. आहारशास्त्राचा अभ्यास करून त्याप्रमाणे आपल्या आहाराचे नियोजन करणे काही आपल्याला शक्य नाही. त्यामुळे टीसी न्यूज कडून आयोजित केलेल्या आरोग्य मंत्र या कार्यक्रमाच्या आजच्या या भागात समतोल आहाराविषयी मार्गदर्शन करण्याकरिता मार्गदर्शक म्हणून राशी गंडेच्या ह्या लाभलेल्या आहेत व सोबतच महिला आजारांविषयी करावयाच्या उपचाराविषयक मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून डॉक्टर बोंडे मॅडम ह्या आपल्या सोबत आहेत. नमस्कार. बॅलन्स डाएट काय आहे एक्झॅक्टली तुम्हाला सांगते. बॅलन्स डाएट हा 3 फूड ग्रुप्सवर डिपेंडेंट आहे. 3 फूड ग्रुप्स म्हणजे एनर्जी गिविंग फूड्स आणि बॉडी बिल्डिंग फूड्स आणि तिसरं आहे प्रोटेक्टिव्ह फूड्स. तर बॉडी बिल्डिंग फूड्स जे आहे ते त्यामध्ये असतात प्रोटीन, एग्ज, मीट, फिश आणि पल्सेस. एनर्जी गिविंग फूड्समध्ये असतात कार्बोहायड्रेट, सिरियल्स, फॅट आणि शुगर. त्यानंतर प्रोटेक्टिव्ह फूड्समध्ये असतात विटॅमिन्स अँड मिनरल्स. तर हे 3 फूड ग्रुप्स मिळून एक बॅलन्स डाएट बनतो आणि तो बॅलन्स डाएट प्रत्येकासाठी सारखा नसतो. प्रत्येकाचं एज, सेक्स आणि ॲक्टिव्हिटी या हिशोबाने तो डाएट प्लॅन मॅनेज केला जातो. एक मील प्लॅनर हा 3 गोष्टींना कन्सिडर करून एक प्लॅन डिझाईन करत असतो. अन्न शिजवण्याची पद्धत असते. तर अन्न शिजवण्याच्या काही पद्धती आहेत. जसं आपलं चुलीपासून तर आता ओटीजी ओव्हनपर्यंतचा प्रवास आहे. तर चुलीचं जे स्वयंपाक होतं आधी ते खूप स्वादिष्ट होतं जे आधी बनायचं ते. पण चुलीवरचा स्वयंपाक कुकसाठी जो कुक करायचा त्याच्यासाठी हेल्दी नव्हता. कारण त्यातलं चारकोल जेव्हा फुंकर मारायचे तेव्हा ते त्याच्या लंग्समध्ये एंटर करायचा, कुकच्या लंग्समध्ये. तर तो धूर हानिकारक होता. तर चुलीनंतर मग आपण आलो सेकंड स्टोववर आलो. स्टोवमध्ये जे केरोसिन आपण यूज करायचं ते केरोसिन फूडसाठी पण घातक, म्हणजे फूडमधून ते आपल्या शरीरामध्ये एंटर होतं. प्लस जो कुक करतो आणि केरोसिनचा जो धूर असतो त्याच्यासाठी तो हानिकारक होता. त्यानंतर आला तवा. तर तव्यावर आपण पोळी करायचो, लोखंडी तावा यूज करायचो, ते प्रॉपर होतं. पण जेव्हा आपण तावा उतरवून पोळीला जेव्हा आपण गॅसच्या फ्लेमवर भाजण्याची सुरुवात केली त्याला कडक बनवण्यासाठी किंवा फ्लफी बनवण्यासाठी, तर हे चुकीचं झालं. कारण फ्लफी रोटी जेव्हा आपण कोणाला सर्व करतो तर त्यातला गॅस पण आपल्या पोटात जातो त्या रोटीसोबत. तर त्यामुळे ते पण अतिशय घातक आहे. तर आपण ताव्यावरच रोटी भाजली पाहिजे. त्यानंतर फोर्थ आहे स्टीम आणि बॉइलिंग. स्टीम हा माझा पर्सनली फेवरेट आहे. का ते सांगते की स्टीम आणि बॉइलिंग ह्या ज्या 2 प्रोसिजर आहेत ह्या जवळपास सारख्या आहे पण न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूचा खूप डिफरन्स आहे. तर जसं स्टीम आहे हे कसं होतं की एक कंटेनर असतं, त्यामध्ये खाली पाणी असतं, वरती चाळणीसारखं काही आयटम असतो, म्हणजे एक वेसल असतं आणि त्यावर आपलं फूड आयटम ठेवून झाकून आपण शिजवतो. आणि स्टीमिंग ही प्रोसिजर जी आहे ती खूप स्लो आहे. तर त्याच्यामुळे स्लो बट न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूला टिकवून ठेवणारी ही एक प्रोसेस आहे स्टीमिंग. आणि त्यानंतर जे बॉइलिंग आहे, बॉइलिंगचा असा इश्यू आहे की कुठलीही वस्तू बॉईल एक पर्टिक्युलर टेम्परेचरला होते. तर बॉइलिंग पॉईंट हाय असतो त्यावेळी बरोबर पाण्याचा, आणि पाण्यामध्ये ती वस्तू बॉईल होते म्हणजे त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू त्यातून निघून जाते, कम्प्लिटली व्हॅनिश होते. त्यामुळे बॉइलिंग आणि स्टीमच्या कम्पेअरमध्ये आय विल प्रिफर स्टीम. त्यानंतर आहे 5वं ग्रिलिंग. तर ग्रिलिंग हे आहे ॲक्च्युली चांगलं आहे. ग्रिलिंग करण्याचं साधन पण चांगलं आहे आणि हेल्दी पण आहे ग्रिलिंग. आणि मेन ते फूडचं जे टेक्स्चर आहे त्याला पण एन्हॅन्स करते आणि त्यानंतर फूडला बाहेरून क्रंची बनवते आणि आतून फूड एकदम ज्युसी आणि ओरिजिनल फ्लेवर देतं. त्यामुळे ग्रिलिंग पण एक बेस्ट मेथड आहे. त्यानंतर आहे 6वी मेथड डीप फ्राईंग. तर डीप फ्राईंग जी आहे ही सगळ्यात वर्स्ट मेथड आहे. कारण डीप फ्राईंग प्रत्येक ऑइलचा एक पर्टिक्युलर स्मोकिंग पॉईंट असतो. हा एक ॲक्च्युली डीप विषय आहे. प्रत्येक ऑइलचा स्मोकिंग पॉईंट डिफरंट असतो. तर जेव्हा कुठलाही ऑइल धूर निघतो म्हणजे स्मोकिंग पॉईंटला येतो तेव्हा आपण त्याच्यातून तळणं स्टार्ट करतो तेल गरम झाल्यावर. तर जेव्हा आपण कुठली आयटम तळतो आणि ती ब्राऊन किंवा रेडिश होते, जसं वडे झाले, भजी झाले, तर हे कलर चेंज करतात, डार्क कलर बनतो. तर काय असतं एक्झॅक्टली, तर त्या तेलामधलं जे फॅट आहे ते त्यावर बर्न होऊन डिपॉझिट होतं. तर ते डिपॉझिटेड स्मोक टेम्परेचरला आलेलं फॅट
आणि त्यानंतर ते त्या फूड आयटमवर डिपॉझिट होतं, म्हणजे त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू व्हॅनिश होते. त्यामुळे डीप फ्राईंग तर वर्स्ट मेथड आहे. शॅलो फ्राय आपण डीप फ्राईंगच्या इन्स्टेड यूज करू शकतो. त्यानंतर आहे एअर फ्रायर. एअर फ्रायर पण माझं फेवरेट आहे, कारण एअर फ्रायर असं आहे की बिना ऑइल आपण कुठली वस्तू फ्राय करू शकतो एअर फ्रायरमध्ये, आणि सेम टेस्ट येतं, बिलकुल जसं डीप फ्राईंगचा येतो तसाच टेस्ट एअर फ्राईंगमध्ये येतो. त्यानंतर आता आहे बेकिंग. तर बेकिंग म्हणजे मी बिस्किट, पेस्ट्री, कुकीज आणि केक्सबद्दल नाही बोलत आहे, तर मी बोलत आहे स्वीट पोटॅटो आणि आलू जेव्हा आपण बेक करतो बेकिंग ओव्हनमध्ये, OTG ओव्हनमध्ये, तर त्याची टेस्ट तर एनहान्स होतेच, पण त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू टिकून राहते. त्यामुळे बेकिंग झालं, स्टीम झालं, त्याच्यानंतर एअर फ्रायर झालं, ह्या बेस्ट टेक्निक्स आहे हेल्दी न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूला टिकवून ठेवण्यासाठी. या प्लास्टिकच्या भांड्यांपासून दुष्परिणामांविषयी आपण अधिकची माहिती द्या. ओके, जसं प्लास्टिकची भांडी आहे, कुठलंही प्लास्टिक म्हणा तुम्ही, किती BPA फ्री लिहिलेलं असेल तरी त्यामध्ये BPA असतो. BPA मीन्स बिसोफेनॉल्स A. तर हा एक केमिकल आहे, प्रत्येक प्लास्टिकच्या वेसलमध्ये, कंटेनरमध्ये असतो, पण जनरली घरामध्ये यूज होते प्लास्टिक बॉटल पाण्याची. आणि सेकंड आहे टिफिन बॉक्सेस. आणि टिफिन बॉक्सेस मोस्टली मुलांमध्ये पॉप्युलर आहे, छोट्या मुलांमध्ये. कार्टूनचा जसा टिफिन बॉक्स खूप प्रिफर करतात मुलं, छोटा भीम, कोणता बेंटेन, हे कार्टून बघून ती मुलं हे टिफिन बॉक्सेस परचेस करतात. बट त्यामध्ये जेव्हा आपण ॲज अ मदर जेव्हा त्याच्यामध्ये फूड इन्सर्ट करतो, गरम फूड असते, तर गरम फूड जे बेसोफेनॉल्स आहे ते मतलब प्लास्टिकचा जो कंटेंट आहे तो बॉईल व्हायला स्टार्ट होते, आणि बेसोफेनॉल्स आपल्या फूडमध्ये ॲब्झॉर्ब होतात कुठे ना कुठे, आणि आपल्या शरीरामध्ये एंटर होतात आपल्या फूडमध्ये मिक्स होऊन. तर त्यामुळे माझ्या घाटंजीकरांना विनंती आहे की त्यांनी प्लास्टिकचा उपयोग कमीत कमी करावा, आणि मुलांसाठी खास करून काळजी घ्यावी की त्यांनी प्लास्टिकची टिफिन वापरू. जसं आहार घेण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे एक होतं न्यूट्रिशनल डेफिशियन्सी, आणि दुसरं आहे लाईफस्टाईल डिसीजेस होतात. तर लाईफस्टाईल डिसीजेसमध्ये पीकवर आहे डायबिटीज, थायरॉईड आणि PCOD, PCOS. PCOD, PCOS बद्दल मी मॅमला रिक्वेस्ट करते की त्या थोडं सविस्तर माहिती द्यावी. ठीक आहे. PCOS आणि PCOD बोथ आर सेम. त्यांची लक्षणं पण सारखी असतात, आणि जे निदान करायचं असते ते म्हणजे मेनली हे जे PCOD आहे आणि PCOS आहे हे हार्मोनल इनबॅलन्समुळेच होते. आणि हार्मोनल इनबॅलन्स जेव्हा आपल्या शरीरामध्ये होते तेव्हा मेनली काय होतं की जो पिरियड येतो तो डिस्टर्ब होतो, म्हणजे रेग्युलर पिरियड येत नाही. काही काही पेशंटला असं असतं की 3-4 महिने पिरियड येत नाही, आणि आला तरी तो मेडिसिन घेऊन किंवा टॅबलेट्स घेऊनच येतो. अशा वेळेस पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो तो कंप्लेंट करते की मॅडम माझं पिरियड रेग्युलर नाही आहे, तो रेग्युलर करून द्या. तेव्हा आपण जेव्हा तिची हिस्ट्री घेतो तर तिचे बरेचसे असे लक्षणं दिसतात की PCODचे साईड इफेक्ट असतात. PCOD म्हणजे काय, नेमकं पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज. तर अशा याच्यात काय होतं की जेव्हा आपण म्हणजे पिरियड जेव्हा येत नाही तर त्यावेळेस आपण त्यांना एक सोनोग्राफी करायला सांगतो. सोनोग्राफी केल्यावर काय होतं की ज्या ओव्हरीज असतात त्या ओव्हरीच्या सभोवताल छोटे छोटे अशा अंड्या जमा होतात, म्हणजे जे फॉलिक्युलर्स असतात. मंथली काय असतं की ओव्हरीमधनं एक बीज बाहेर पडत असतं, आणि ते बीज रप्चर होतं, आणि ते रप्चर झालं की त्यावेळेस पुरुष बीजाशी संबंध येणं हे जरुरी असतं. पण असं झालं नाही तर मग गर्भधारणा होत नाही, आणि गर्भधारणा झाली नाही तर ते बीज गर्भपिशवीतून बाहेर पडलं जातं. हे मंथली असं चालू असतं. जनरली 12 ते 16 या दिवसांमध्ये हे बीज तयार होतं. ओव्हुलेशन पिरियड म्हणतात याला. ओव्हुलेशन पिरियडमध्ये काय होतं, एक बीज डेव्हलप होतं, आणि ते काही डेव्हलप झालं की ते बीज मग रप्चर होतं, आणि रप्चर झाल्यानंतर ते गर्भाशयातून बाहेर पडतं. पण जनरली काय होतं, ज्यांना PCOD असतं त्यांच्यामध्ये हे बीज तर म्हणजे बीज असतं, पण ते डेव्हलप होत नाही आणि रप्चर पण होत नाही. आणि अशा वेळेस काय होतं की ते ओरीच्या बाजूनी अशा छोट्या छोट्या गाठीसारखं जमा होतात. त्याला आपण पर्ल नेकलेस, म्हणजे जसं गळ्यात आपण मोत्याचं नेकलेस घालतो आणि ते मोती जसे असं जवळजवळ दिसतात, तसं ते ओरीच्या सभोवाल असे पूर्ण सिस्ट अशा तयार होतात. आणि त्या सिस्ट तयार झाल्या की बीज रप्चरच होत नाही, त्याच्यामुळे पिरियड पण येत नाही, आणि त्या तिथेच सर्व असं जमवून राहते. आणि त्यामध्ये हार्मोनल इनबॅलन्समुळे काय होतं, नेमकंच असं होतं की म्हणजे केस गळणं, स्त्रियांच्या शरीरावर किंवा मुलींच्या चेहऱ्यावर असे बारीक केस येणं, दाढीला केस येणं, शरीराच्या बॅकसाईडला, छातीला केस येतात.
आणि बरेचदा तेलकट चेहरा खूप येतो आणि त्याच्यामुळे पिंपल्ससारखे प्रॉब्लेम पण येतात आणि इन्सुलिन लेव्हल पण यामुळे PCOD मध्ये वाढते. त्याच्यामुळे अशा बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की PCOD हे डेव्हलप करतं. अशा याच्यामध्ये काय असतं की मेनली PCOD होण्याचं एक लक्षण असं आहे की अनुवंशिकता सुद्धा असू शकते. जर आपल्या घरामध्ये आईला, बहिणीला, मावशीला जर PCOD असेल तर ते आपल्यामध्ये पण त्याची लक्षणं उतरतात. आणि PCOS जे असतं की त्याच्यामध्ये काय होतं की मेल हार्मोन्स जे असतात ना, की टेस्टेस्टेरॉन एक मेल हार्मोन्स असतं. ते हार्मोन जास्त सिक्रेट झाल्याच्याने ते जे असतात आपल्या शरीरामध्ये हेअर येण्याचे प्रमाण जास्त होतात आणि तसंच पिरियड पण इरेग्युलर होतो. ही लक्षणं PCOS आणि PCODची आहेत. आणि याचा संबंध हा असतो की जनरली काय झालेलं आहे आता की मुलींचं म्हणा किंवा स्त्रियांचं म्हणा, जे एक्झरसाईज करण्याचं प्रमाण आहे. पहिले कसं होतं की खेड्यांमध्ये सर्व कामं स्वतः करायला लागायची आणि पाणी भरणे झालं, धुणं झाले, चालणं झालं. आता काय व्हेकल्स आल्या, गाडीवर बसलं की थोडंही अंतर चालत जाणं होत नाही बायांच्यानी. किंवा मुली पण म्हणा, मुली आजकाल थोडं काही आण म्हटलं, बाहेरून सामान आण म्हटलं की त्या लगेच गाडी काढतात, गाडीवर बसलं की चालणं हे हद्दपारच झाल्यासारखं आहे. आणि बसणं खूप झालंय की कसं आहे आता ऑनलाईनच्या जगात, आणि तसंही मोबाईल, TV, कम्प्युटर याच्यासमोर सारखं बसून जास्त असं ते नुसतं बसूनच असल्याच्याने बैठे व्यायामाची कमतरता झालेली आहे. आणि त्याच्यामुळे काय होऊन राहिलं की जी चालना मिळायला पाहिजे, कारण ह्या सर्व गोष्टीवर जे नियंत्रण असतं आपलं, म्हणजे ओव्हरी झालं, गर्भपिशवी झालं, पिरियड येणं झालं, याच्यावर एक आहे ना की पिच्युटरी ग्लँड्स असते आपल्या शरीरामध्ये. ती पिच्युटरी ग्लँड्स हे सर्वांवर नियंत्रण करते. म्हणजे कार्य व्यवस्थित करायसाठी पिच्युटरी ग्लँड्सचं सर्वात मोठं काम असतं. आणि जर एक्झरसाईजच नसल्याच्याने काय झालं, बैठे व्यायाम, एक्झरसाईज नसणे आणि फास्ट फूड खूप खाणे. फास्ट फूडमध्ये जनरली मैद्याचे पदार्थ असतात, पिझ्झा, बर्गर यासारखे पदार्थ आणि तळलेले पदार्थ खूप प्रमाणात खाणं. आणि त्याच्यामुळे काय होऊन राहिलं की शरीराला जे पोषकत्व पाहिजे, म्हणजे प्रोटीन झालं, बाकी काही जे महत्त्वाचे घटक असतात ते शरीराला मिळत नाही. PCODची लक्षणं जी आहेत ना, ती मेनली काय आहे की इरेग्युलर पिरियड. आणि जसा पिरियड येतो ना, त्याचा फ्लो असतो, मासिक पाळीचा जो ब्लिडिंग असतं ते खूप जास्त प्रमाणात होतं किंवा अधिक एकदम कमी प्रमाणात होतं. आणि पिरियड जो येतो तो 3 महिन्यांनी, 4 महिन्यांनी येतो. अनियमित जो मासिक स्राव असतो तो PCOD मध्ये होतो. त्याचप्रमाणे वेट गेन होणे आणि चेहऱ्यावर केस येणे हे हार्मोनल इम्बॅलन्सचे लक्षण आहे. इरेग्युलर पिरियड तर झालेलाच आहे, इन्सुलिनची लेव्हल आहे ती पण वाढते यामध्ये. आणि मेनली काय होतं की स्त्रियांना प्रेग्नंट राहायला अडथळा येतो, कारण रेग्युलर पिरियड नसल्यामुळे ओव्हरीचं फंक्शन हे बिघडतं आणि त्यामुळं लेडीजमध्ये प्रेग्नंट राहायला खूप मोठा प्रॉब्लेम जातो. आणि ह्या गोष्टी कशामुळे घडतात, तर मेनली काय असतं की या जे आपण PCOD आणि PCOSचं निदान करतो ते करण्यासाठी आपण पिरियडच्या दुसऱ्या दिवशी, जसं MC पिरियड असतो, MC पिरियडच्या दुसऱ्या दिवशी हार्मोनल टेस्ट करतो. त्यामध्ये प्रोलॅक्टिन लेवल आहे, ग्लुकोज लेवल आहे, फास्टिंग पण करतो. आणि तसंच आहे की सोनोग्राफी करतो पाळीच्या दुसऱ्या दिवशी. आणि त्याच्यामध्ये असं असतं की बीज डेव्हलप झालं आहे, नाही झालेलं आहे, की बीज रप्चर होत नाही आहे हे बघतो. आणि सिस्ट ओव्हरीच्या सभोवताल जमा झालेले आहे का ते बघतो. मेनली काय आहे की PCODचं जे कारण आहे, म्हणजे कशामुळे होते, याच्यासाठी एक मी पहिले पण सांगितलं आहे की हे एक अनुवंशिक आजार आहे. दुसरं म्हणजे आपल्याला एक्झरसाईज करायची असते, किंवा आपण जे सुरुवातीला पहिले कामं करत होतो त्या कामांमध्ये आता जसं म्हणजे जे एक्झर्शन आपल्या शरीराला पाहिजे ते होत नाही. आणि बैठे काय होतं की खेड्यांमध्ये महिला आहे ना, पाटावर वाटण करायच्या, कांडण करायच्या, दळण जात्यावर दळलं जायचं, मोठे मोठे घरं राहायचे, अंगण राहायचे, स्वतः झाडायच्या, वाकल्या जायचं आणि पाणी ओढणं, पाणी भरणं, अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या. आता सर्व कसं झालेलं आहे, मिक्सर आलं, चक्क्या आल्या, वीज आली, याच्यामुळे भरपूर उपकरणं घरात आले. त्यामुळे काय झालं की महिलांचे जे व्यायाम आहे ते एकदम कमी झालेले आहेत. आणि त्याच्यासोबत आता असं झालं की बैठक खूप वाढली आहे. समजा मुलींची म्हणा की बाईंची म्हणा, TV बघणे, मोबाईल, कम्प्युटर आणि अभ्यास हे 4-4, 6-6 तास जर एका ठिकाणी बसून राहत असेल तर वेट गेन हे होणारच. आणि त्याच्यासोबतच जे आहे की आहार,
आहारासाठी सांगतीलच तुम्हाला की PCOD मध्ये कसा हा डाएट करायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे, ते पूर्ण माहिती त्या आहार तज्ज्ञ असल्यामुळे त्यात येतील. मी फक्त एवढंच सांगणार की शक्यतो फास्ट फूड टाळा, पौष्टिक आहार घ्या आणि वारंवार खाणं टाळा. जसं आपल्याला जेवढ्या कॅलरीज पाहिजे असेल तेवढ्याच घ्या आणि एक्झरसाइज महत्त्वाची असल्यामुळे ती करा. समतोल आहारामुळे जे दुष्परिणाम होतात आणि जे डिसीज इनिशिएट होतात त्याबद्दल आता मॅमनी आपल्याला सांगितलं. तसंच फूड ग्रुप्स बॅलन्स नसले किंवा एक डाईट बॅलन्स नसला, लाईफस्टाईल बॅलन्स नसली तर कुठले प्रॉब्लेम येतात त्याबद्दल आपण आता सविस्तर डिस्कस करू आणि त्यातलं जे लाईफस्टाईल आहे ते कसं असलं पाहिजे त्याबद्दल आपण डिस्कस करू. तर ॲज अ न्यूट्रिशनिस्ट माझ्याकडे मोस्टली येतात न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आणि लाईफस्टाईल डिसीजेस. तर न्यूट्रिशनल डेफिशियन्सीमध्ये येतं व्हिटॅमिन ए डेफिशियन्सी. तर जनरली लोकांना आवडते चटपटं खाणं आणि फ्रूट्स तर बिलकुल आवडत नाही, आपल्या भागात तर नाहीच आवडत. आणि जनरली इंडियन कल्चरमध्ये आपलं जे ताट आहे पोळी भाजी वरण भात ठीक आहे, हे बॅलन्स डाएट आहे नो डाऊट. पण फ्रूट्सचा इंटेक कमी असतो आपल्या डाएटमध्ये, सॅलेडचा इंटेक कमी असतो, तर तो फुलफिल नसल्यामुळे व्हिटॅमिन एचा प्रॉब्लेम येतो. व्हिटॅमिन B12, तर जसं फर्मेंटेड फूड भरपूर खाल्ले तर व्हिटॅमिन B12चा डेफिशियन्सी पण आपण कंप्लीट करू शकतो. त्यानंतर व्हिटॅमिन D डेफिशियन्सी. आता व्हिटॅमिन D डेफिशियन्सीचा कुणाला जर असं मतलब डायग्नोज झालं की व्हिटॅमिन D डेफिशियंट आहे तर लोक म्हणतात जा उन्हात बस आणि उन्हात बसणं स्टार्ट करतात. पण ते इतकं इझी नाही आहे. जसं उन्हात बसणं स्टार्ट केलं म्हणजे व्हिटॅमिन डीचं सिंथेसिस होणार असं नाही आहे. व्हिटॅमिन D केव्हा सिंथेसिस होतं बॉडीमध्ये, जेव्हा कॅल्शियम बॉडीमध्ये असेल तेव्हा. जसं मॅम मेडिसिन तुम्ही प्रिस्क्राईब करता व्हिटॅमिन डीसाठी तर त्यामध्ये डेफिनेटली कॅल्शियम असतं बिलकुल. तर हे असं आहे रिलेशन याचं की जर कॅल्शियम असलं बॉडीमध्ये तरच व्हिटॅमिन D बनतं. तर कॅल्शियम कमी कसं होतं डाएटमध्ये, कॅल्शियम मिल्कचा इंटेक कमी असतो आणि नाचणीचा इंटेक जसा डाएटमध्ये केला पाहिजे मी नेहमी माझ्या क्लायंटला सांगत असते. तर जे कॅल्शियम देणारे फूड प्रोडक्ट्स आहेत ते डाएटमध्ये नसतात, त्यामुळे कॅल्शियम कमी असतं आणि कॅल्शियम कमी असल्यामुळे तुम्ही किती उन्हात बसा व्हिटॅमिन डीचं सिंथेसिस होत नाही. आणि जे व्हीट आहे, गहू आहे, ॲक्च्युली गहू व्हिटॅमिन मतलब कॅल्शियमला माल नरिश करतो, त्यामुळे माल नरिश केल्याने कॅल्शियम कमी होतं आणि व्हिटॅमिन डीचं सिंथेसिस होत नाही. तर त्यामुळे आपण नुसती गव्हाची पोळी न खाता एक दिवस गव्हाची पोळी, एक दिवस बाजरीची, एक दिवस नाचणीची आलटून पालटून खाल्लं पाहिजे. आपल्या डाएटमध्ये असं झालंय की गव्हाच्या पोळीला आपण एकदम स्टेपल करून ठेवलेलं आहे की पोळी म्हणजे गव्हाची पोळी, दुसरी पोळी आपण खातच नाही आपल्या डाएटमध्ये. गहू स्टेपल डाएट झालाय आपला. तर कुठल्याही डाएटला स्टेपल न करता आलटून पलटून आपण खाल्लं पाहिजे. भात खाल्लं पाहिजे, पोळीमध्ये व्हेरायटी आपण 4-5 व्हेरायटी ठेवल्याच पाहिजे. इवन राजगिऱ्याची पण पोळी खूप चांगली लागते आणि खूप प्रोटीन असतं त्याच्यामध्ये, तुम्ही राजगिऱ्याची पोळी पण घेऊ शकता. पण माझं इतकंच म्हणणं आहे की कुठल्याही गोष्टीला स्टेपल नाही करायचं. त्यानंतर आहे लाईफस्टाईल डिसीजेस. तर लाईफस्टाईल डिसीजेसमध्ये एक आहे डायबिटीस, सेकंड आहे थायरॉइड आणि थर्ड आहे PCOD PCOS जसं आता मॅमनी सांगितलं. तर लाईफस्टाईल डिसीजेसमध्ये आणि मेन म्हणजे यातले हॉर्मोनल डिसीजेस जे आहे थायरॉइड आणि PCOD PCOS, तर यामध्ये आम्ही ग्लुटेन फ्री आणि डेअरी फ्री डाएट प्रिस्क्राईब करतो. आणि ग्लुटेन फ्री डेअरी फ्री डाएटचा असा मतलब आहे की मतलब याच्यासाठी ग्लुटेन इंटॉलरन्सची टेस्ट तर असते पण सिलियाक डिसीजसाठी असते. PCOD PCOSसाठी अशी कुठलीच ग्लुटेन इंटॉलरन्सची टेस्ट अवेलेबल नाही आहे. हा लॅक्टोज इंटॉलरन्सची टेस्ट डेफिनेटली आहे जर डेअरी फ्री डाएट द्यायचं असेल आणि कोणाला चेक करायचं असेल की खरंच मला डेअरीची ॲलर्जी आहे तर डेफिनेटली तो लॅक्टोज इंटॉलरन्सची टेस्ट करू शकतो. तर यामध्ये असं आहे की आता तुम्ही म्हणणार की डेअरी फ्री डाएट म्हणजे कसा डाएट, तर जसं PCOD PCOS आहे तर यांनी मिल्कचे प्रोडक्ट बंद करायचे असतात कम्प्लिटली. तर मिल्क प्रोडक्टमध्ये काय बंद होणार, दूध बंद होणार, म्हणजे चहा, दूध, कॉफी, दूधचं डायरेक्ट कन्झम्पशन बंद होणार. पण पर्टिक्युलर पेशंट दही घेऊ शकतो आणि पनीर बंद होणार. आता समोर क्वेश्चन असा अराईज होणार की जर दूध बंद केलं तर कॅल्शियम कुठून मिळणार, बरोबर. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते आज की जे दूध आहे, 100 ग्रॅम दुधामध्ये 220 mg कॅल्शियम आहे, बट 100 ग्रॅम्स ऑफ जिरामध्ये 1050 mg कॅल्शियम आहे. त्यामुळे नुसतं दुधावर फोकस करून बहाणे करून जर आपण एक PCOD वाला पर्सन जर मतलब मिल्क कन्झ्युम करत असेल तर त्यांनी पहिल्या आधी चेक केलं पाहिजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आणि प्रॉपर एक मील प्लॅनर करून त्यांनी त्याचा डाएट प्लॅन बनवून घेतला पाहिजे.
नो एक्सक्यूज. डेअरी फ्री डाएट म्हणजे तुम्ही म्हणाल काय, तर डेअरी फ्री डाएट म्हणजे दुधाचे पदार्थ कम्प्लिटली बंद करायचे, पनीर पण बंद करायचं, फक्त कर्ड आणि मतलब दही ताक तुम्ही कंझ्युम करू शकता. आता क्वेश्चन असा अराईज होणार की कॅल्शियम कुठून मिळणार जर आम्ही दूध बंद केलं तर कॅल्शियम तुम्ही नाचणीतून घेऊ शकता, जिरामधून घेऊ शकता. जसं 100 ग्रॅम्स ऑफ मिल्कमध्ये 210 mg कॅल्शियम आहे, पण 100 ग्रॅम्स ऑफ जिरामध्ये 1050 mg कॅल्शियम आहे. त्यामुळे तुम्ही एक पर्टिक्युलर सबस्टिट्यूट आपल्या डाएटमध्ये ॲड करून आपला कॅल्शियम डेफिशियन्सीला पूर्ण करू शकता. खूपच अशी महत्त्वाची असणारी माहिती तुम्ही TCNच्या प्रेक्षकांना दिलेली आहे. तज्ज्ञ म्हणून तुमच्याकडे क्लायंट्स कुठल्या समस्या घेऊन येतात? जसं न्यूट्रिशन डेफिशियन्सी आत्ता आपण बोललो, त्यानंतर लाईफस्टाईल डिसीजेस जसं आता ॲज पर मॅमनी डिस्कस केले, आणि त्यानंतर बेली फॅट आणि वेट गेन. खूप जणांचा असा इश्यू असतो की आमचं वेट गेन होतच नाही, आम्ही खूप ट्राय करतो, आम्ही खूप खातो, आम्ही खूप गोड खातो, आम्ही खूप तळलेलं खातो, तरी आमचं वेट वाढत नाही. तर गोड आणि तळलेलं हे जे आहे हे तुम्हाला ओव्हरऑल मसल गेन नाही देणार, हे तुम्हाला फक्त बेली फॅट देणार. तुम्ही गोड खाणार किंवा तुम्ही तळलेलं खाणार ते तुम्हाला फक्त बेली फॅट देणार. ओव्हरऑल मसल गेन तुमचा एक आयडियल बॅलन्स डाएटनेच. आता वेट लॉससाठी तर खूप जणांचा असा कन्सर्न असतो की आमचं वेट लॉस होतच नाही, आम्ही खूप ट्राय करतो पण आमचं वेट लॉस होत नाही. तर एखाद्या पर्टिक्युलर पर्सनचा कॅलरी इंटेक आहे 2000 आणि तो घेतो 2200, तर कधी पण त्याचं यूजच होत नाही जर कॅलरी इंटेक, तर डेफिनेटली त्याचं वेट गेन होणार. हां, त्याचं जर नीड आहे 2000 आणि तो घेतो 1800, तर डेफिनेटली त्याचं वेट लॉस होणार. तर हे पर्टिक्युलर जे कन्सर्न्स आहेत, आणि लोकांचं आजकाल हे झालं आहे की यूट्यूब गुगल करून लोक स्वतःच एक्सपेरिमेंट करतात आणि त्यामध्ये कुठल्याही कॅलरीचं मेजरमेंट नसते आणि कुठलंही बॅलन्स डाएट त्याच्यामध्ये नसते. मतलब ते एक अलग मार्केटिंग स्ट्रॅटेजीवर बेस्ड असतात ते व्हिडिओज, आणि पर्सनलाइज नसतात सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे पण लोकांना खूप प्रॉब्लेम्सला फेस करावं लागते आणि त्यांचं डाएट पण बिघडून जातो आणि इम्युन पण लो होऊन जाते, आणि त्याच्यामुळे त्यांना फर्दर दुसऱ्या डिसीजेसला फेस करावं लागतं. त्यानंतर एक आहे प्रॉब्लेम ॲनिमियाचा, आणि मुलींमध्ये पुष्कळ हा बघितला जातो. ॲनिमिक मुली खूप येतात डाएटसाठी, आणि ॲनिमिया आणि रक्ताची कमतरता त्यासाठी खूप पेशंट्स. गृहिणींना किचनमध्ये काय बदल करण्यासाठी सुचवाल? जसं फर्स्ट पॉईंट, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, माझे जे क्लोज वन्स आहे सगळ्याला माहिती आहे, मी सगळ्यांना सांगत असते की शुगरला किचनमधून काढून टाकलं पाहिजे. रिफाईंड शुगर कम्प्लिटली बॅड आहे, कम्प्लिटली हार्मफुल आहे, आणि शुगरला आपण जॅगरीनी रिप्लेस केलं पाहिजे जिथे पॉसिबल आहे तिथे. त्यानंतर परत एक प्रॉडक्ट आहे कोकोनट जॅगरी. कोकोनट जॅगरी हा कोकोनटच्या फ्लॉवरमधून, बर्डमधून बनलेला असतो, तर तो पण एक गुड स्वीटनर आहे. त्यानंतर सेकंड आहे रिफाईन ऑइल. तर पहिले कच्ची घाणी ऑइल म्हणजे कोल्ड प्रेस ऑइल यूज व्हायचे घरांमध्ये, आणि रिफाईन ऑइलचं असं झालं की आता मार्केटिंग स्ट्रॅटेजी खूप वाढलेली आहे. टी व्हीमध्ये ॲड येतं आणि दुसऱ्याच दिवशी आपण ती कॅन घरी घेऊन येतो आणि किचनमध्ये यूज करायला सुरुवात करतो. तर त्यामुळे आपण कोल्ड प्रेस ऑइलकडे वळलं पाहिजे. त्यानंतर रेडी टू ईट फूड आणि रेडी टू कुक जे टाईपचे फूड असतात, जसं पॅकेट फूड्स असतात की बस काढले आणि पाण्यात टाकले आणि बनले, तर त्यांना आपण कम्प्लिटली नो केलं पाहिजे. कारण त्यामध्ये रेडी टू ईट आणि रेडी टू कुक जे फूड्स आहे त्याला आपण अवॉइड केलं पाहिजे. रेडी टू ईट मीन्स जसं चिप्सचे पॅकेट झाले, त्यानंतर त्यामध्ये जी एअर असते, नायट्रोजन असते, तो हार्मफुल असतो. त्यानंतर रेडी टू कुक जे आयटम्स आहेत, तर जसं मॅगी आहे, पाण्यात टाकली की बनली, बस काही बघायचं काम नाही, बॉईल झाली आणि घेतलं असं आहे. तर ते खूप इझी पडतं आणि सगळ्यांना असं वाटतं की टाईम पण वाचतो, त्यामुळे सगळे रेडी टू कुक फूड्सचा पण खूप यूज करतात. त्यानंतर फोर्थ पॉईंट आहे की प्लास्टिकचे वेसल्स, जसं मी आत्ता सांगितलं, बायोफेनॉल्स, बिस्फेनॉल्स. त्याच्यानंतर आहे ॲल्युमिनियमची भांडी किचनमधून आपण रिप्लेस केली पाहिजे. ॲल्युमिनियमची भांडी जनरली आपण दूध गरम करायसाठी यूज करतो. तर जेव्हा ॲल्युमिनियम गरम होतं आणि ते हवेतल्या ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होतं, तेव्हा ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार होतं, आणि ते पण आपल्या हेल्थसाठी अतिशय हार्मफुल आहे आणि कॅन्सरला प्रॉलिफरेट करतं. त्याच्यामुळे ॲल्युमिनियमचा वापर पण आपण बंद केला पाहिजे. त्यानंतर नॉनस्टिक पॅन्स. तर नॉनस्टिक पॅनचं असं असते की एव्हरी 2 मंथला आपण ती नॉनस्टिक पॅनचं कोटिंग खराब होतं आणि एव्हरी 2 मंथला आपण त्याला चेंज करायला पाहिजे. पण आपण त्याला चेंज न करता आपण जे ताराची स्क्रबर असतात त्यांनी घासून आपण त्याला यूज करतो, तर ते पण एक्स्ट्रीमली कॅन्सरस आहे. त्यानंतर आपण काय करायला पाहिजे ॲक्च्युली रिप्लेसमेंट भांड्यासाठी ते सांगते की कॉपरची भांडी आपण यूज केली पाहिजे, त्यानंतर मातीची भांडी यूज केली पाहिजे, आणि सगळ्यात बेस्ट सध्याच्या काळामध्ये आहे कास्ट आयरन आपण यूज केलं पाहिजे.
त्यानंतर स्टील आहे. स्टील ॲक्च्युली कास्ट आयरन थोडं महाग पडतं, तर आपण स्टील यूज करायला पाहिजे. स्टील थोडं रिझनेबल आहे आणि इझिली अवेलेबल पण होतं. कास्ट आयरन इझिली अवेलेबल नाही आहे. स्पेशली आपल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये कास्ट आयरन इझिली अवेलेबल नाही आहे. त्यानंतर आहे एअरटाईट फूड्स आणि पॅक फूड्स अवॉइड करायचे, जसं मी सांगितलं होतं. आणि परत एक आहे की आपल्या घरी डब्यामध्ये रोटी वगैरे फॉईल पेपरमध्ये रॅप होते. तर जनरली पर पर्सन मतलब RDAच्या हिशोबाने 50 mg ॲल्युमिनियम शरीरासाठी ठीक असते. पण जेव्हा आपण ॲल्युमिनियम फॉईलमध्ये रोटी रॅप करतो तेव्हा आपण न कळत 2 ग्रॅमपर्यंत ॲल्युमिनियम कन्झ्युम करत आहोत. त्यामुळे ॲल्युमिनियम फॉईलला पण आपण टाळलं पाहिजे. जसं सोबतच आपण महिलांचा जो पाळीविषयी जो गैरसमज आहे आणि पेशंटला जी मनस्थिती पेशंटची असते की पिरियडच्या 3rd डे ला डोकं धुवायचं किंवा 1st डेला डोकं धुवायचं किंवा डोकं नाही धुवायचं, पाणी नाही भरायचं, काम नाही करायचं, कुणाचे अलग अलग प्रकारचे जे गैरसमज आहेत ते कसे दूर केले पाहिजेत मॅम? सुरुवातीला आहे ना मी पाळी म्हणजे नेमकं काय हे समजावून सांगत आहे. म्हणजे पाळीविषयी जे गैरसमज आहे ते दूर होतील. नुकत्याच वयात आलेल्या ज्या मुली असतात त्या माझ्याकडे येतात, मॅम पाळी म्हणजे नेमकं काय हो, आणि ती प्रत्येक महिन्याला स्त्रीलाच काय येतं, म्हणजे अशा टाईपचे ते प्रश्न आम्हाला ते विचारले जातात. तर मग त्यांना एवढं समजावून सांगावं लागतं की बेटा स्त्री आणि पुरुष हे 2 मेल फिमेल हे आहे आणि ज्या गोष्टी स्त्रीमध्ये आहे त्या पुरुषामध्ये नाही आहे. स्त्रीमध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात आणि त्यांची वाढ ही वयाच्या 11 ते 16 या वयोगटामध्ये होत असते. जनरली काय असतो की पिरियड हा मिस्ट्रुअल सायकल ही वयाच्या 11व्या वर्षी स्टार्ट होते, कुणाला लवकर पण येते, 10व्या वर्षी पण सुरू होते. ज्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात ते रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनची पूर्णतः वाढ झाल्यानंतर म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्समध्ये काय येतं की गर्भाशय येतं, बीजवाहिनी येतं आणि बीजांड येतं, त्याला आपण ओव्हरी म्हणतो. या तिन्ही ऑर्गनची जेव्हा ग्रोथ पूर्ण होते तेव्हा त्या मुलीला पाळी यायला सुरुवात होते. आणि ही पाळी असते की महिन्याला म्हणजे प्रत्येकाची सायकल ही वेगळी असते पिरियड येण्याची. कुणाची 26 दिवसाची असते, कुणाची 28 दिवसाची असते आणि कुणाची 30 दिवसाची असते. जनरली काय होतं की गर्भपिशवीमध्ये एक कॅव्हिटी असते, म्हणजे एक पोकळी असते आणि त्या पोकळीमध्ये म्हणजे गर्भपिशवीचा जो आतला लेअर असतो तो एंडोमेट्रियमचा असतो. एंडोमेट्रियममध्ये काय होत असतं की जेव्हा आपल्याला एक ओव्हरीमधनं एक बीज डेव्हलप होतं आणि ते बीज डेव्हलप झाल्यानंतर ते रप्चर होतं. ते रप्चर झाल्यानंतर जेव्हा त्याचा पुरुष बीजाशी संबंध येत नाही तेव्हा ते रप्चर झालेलं बीज गर्भपिशवीमध्ये येऊन ते योनिमार्गातून बाहेर पडतं. आणि त्याचवेळी जर गर्भधारणा झाली नाही तर आपल्या गर्भपिशवीच्या आतमधून जो एक पातळ स्तर असतो एंडोमेट्रियमचा, एक आवरण असतं, तर त्याचं काय होतं की जेव्हा समजा प्रेग्नन्सी राहिली तर ते एंडोमेट्रियमचा जो लेअर असतो तो त्याच्या पोषणाचं काम करतो. परंतु जर प्रेग्नन्सी राहिली नाही तर प्रत्येकच पिरियडला प्रेग्नन्सी राहीलच असं नसतं. जनरली मुलींना जेव्हा आपण पिरियड येतो त्यावेळेस तर एंडोमेट्रियमचं जे एक पातळ स्तर असतो तर तो स्त्रव आहे ना की जेव्हा पिरियड आपल्याला येतो तर ते आवरण सुटू लागतं गर्भपिशवीमधून आणि जेव्हा ते आवरण सुटू लागतं तेव्हा ते पिरियडमधून ते रक्तस्रावासोबत बाहेर पडतं. या कॅव्हिटीमध्येच आपल्या आतमध्ये रक्तस्राव जमा झालेला असतो आणि त्या स्रावामधून जे आपल्या ओव्हरीमधून बीज तयार झालेलं असतं ते बीज आणि एंडोमेट्रियमचा तो आतला पातळ जो स्तर असतो तो बाहेर पडतो आणि त्यालाच आपण पिरियड असं म्हणतो. जनरली या पिरियडचा आणि ग्रामीण भागातील महिलांनी जो लावून ठेवलेला देवाधर्माचा जो हे आहे की नाही ते शरीरातील अशुद्ध रक्त असतो तो शरीराच्या बाहेर पडतो तेव्हा 5 दिवस आपण बाहेर राहिलेलं पाहिजे, कुणी वॉशरूम पण यूज केलं नाही पाहिजे. आणि जनरली खेड्यांमध्ये काय होतं की 5 दिवस आंघोळ पण करू देत नाही त्या पेशंटला, त्या व्यक्तीला. आणि जर 5 दिवस बाहेर राहणं, अंधाऱ्या खोलीत ठेवणं, तिथेच त्यांना खाणं पिणं देणं, तेव्हा त्यांना पोषक आहारसुद्धा दिला जात नाही किंवा इतके गैरसमज असतात की त्यांची सावलीसुद्धा कुणी कुणावर पडू देत नाही. आणि कधी कधी जर देवधर्माचं कामं असलं किंवा कोणची पूजा असली की ते दवाखान्यात येतात, म्हणतात मॅडम आमच्याकडे एवढी मोठी पूजा आहे, आमच्याकडे वास्तुपूजन आहे किंवा याचं बारसं आहे किंवा कोणतंही कारण असतं की त्यासाठी पिरियड लांबवायच्या गोळ्या द्या. अरे ह्या पिरियड लांबवायच्या गोळ्या म्हणजे आपण हार्मोन्स वेगळं एक घेऊन पिरियड जर लांबवत असेल तर आपल्या शरीरात आपणच स्वतःहून हार्मोनल इम्बॅलन्स करणे आहे. म्हणजे कशीही आपली रेग्युलर पाळी चालू असेल तर ती पाळी डिस्टर्ब करणं हे आपणच करतो. माझं एक महिलांना हे आहे की देवाधर्मात पाळीचा काहीही संबंध नसतो. त्या एका पूजेसाठी तुम्ही तुमची जो मिस्ट्रुअल
नॅचरल सायकल आहे ती डिस्टर्ब करू नका. गोळ्या घेणे म्हणजे एक हार्मोनल इम्बॅलन्स तयार करणे आणि प्रत्येक वेळेस मग आपल्याला तशी सवय पण लागू शकते. किंवा काही लोक तर इतके असतात की महिन्यातून 15-15 दिवस त्या टॅबलेट्स यूज करतात. का तर आमच्या घरी पूजा आहे. अरे पूजेशी आणि त्याच्याशी काहीही संबंध नाही आहे. हा स्राव नॅचरल आहे, हा प्रत्येकीलाच असतो, सर्वांना हे लागलेलं आहे. म्हणून माझं एकच हे विनंती आहे की त्यांना दुजाभाव करू नका. म्हणजे बघ तुझा पिरियड आला तर तू 5 दिवस आंघोळ करू नको किंवा केस धुवू नको, केसावरून पाणी घे. कधी काही काहींना असं असतं की काही झालं की घे आंघोळ कर, डोक्यावरून पाणी घे, कपडे बदल. या गोष्टींनी त्यांची एक मानसिकता असते ती पण आपल्याला जपायला पाहिजे. आणि एक अजून खेड्यांमध्ये काय हायजीनचा एक मेन प्रॉब्लेम आहे की पिरियड आला की मग त्यांना आंघोळ न करणं. पॅड जो आहे तोच दिवसभर म्हणजे कॉटनचेच कापड घेतले जातात, पण ते पण अस्वच्छ असलेले. माझं म्हणणं आहे की कोणतेही कापड घ्या, असं नाही की सॅनिटाईज नॅपकिन घ्या किंवा जे विकत मिळतात आता पॅड वगैरे ते पण घ्या, पण काहीही घेतलं तरी स्वच्छ घ्या. गरम पाण्यात डेटॉल टाकून स्वच्छ कापड धुवा, तो घ्या, पण तो 4 ते 5 तासाच्या वर. म्हणजे मला ब्लिडिंग फ्लो नाही आहे किंवा तो पॅड भरलेला नाही आहे म्हणून तुम्ही बदल चेंज करणार नाही आहे असं करू नका. दर 4-5 तासांनी पॅडवर एक जरी डाग असेल ब्लडचा तरी पॅड चेंज करा. रात्री झोपताना वजाना स्वच्छ पाण्याने धुवून पॅड घेऊन रात्रीचा पॅड सकाळी चेंज केलाच पाहिजे. याच्यामुळे काय होतं की वजाना हेल्दी राहतो आणि वजानाला जो बॅक्टेरियल इन्फेक्शनचा त्रास असतो तो आपल्या अनहायजेनिक याच्यामुळे होते. काही लोकांना असं असतं की सकाळी जो एक पॅड घेतला तो दुसऱ्या दिवशी चेंज करतात. याच्यामुळे काय होतं त्यामध्ये त्या पॅडमध्ये बॅक्टेरिया फॉर्म होतात आणि त्याच्यामुळे वजानाला इन्फेक्शन होतं. यासाठी मला असं वाटते की प्रत्येक 5-6 तासांनी किंवा 4-5 तासांनी पॅड जर फुल भरलेला असेल तर तुम्ही चेंज करणारच आहे. पण जर ब्लिडिंग फ्लो जर तुम्हाला कमी असेल तर अशा वेळेसुद्धा तुम्ही 4 तासांनी 5 तासांनी पॅड चेंज करायला पाहिजे. आणि आजकाल वजाना वॉश करायसाठी खूप सारे लिक्विड सोप आलेले आहेत किंवा व्ही वॉश सारखे असे बरेच गोष्टी निघाल्या. पण माझ्या मते या सर्व गोष्टींची वजाना वॉश करायसाठी काहीही गरज नाही. तुम्ही क्लीन वॉटर वापरा. अगदी स्वच्छ पाण्याने तुम्ही वजानाकडून ॲनसकडे अशा तऱ्हेने वॉश करत राहा. दिवसातून 4-5 वेळा साधारण कोमट पाण्याने जरी तुम्ही वजाना स्वच्छ केला तरी बॅक्टेरियल इन्फेक्शनचे चान्सेस कमी असतात. आणि क्लीननेस ठेवा. आपल्याला ग्रामीण भागापर्यंतच्या आरोग्य यंत्रणा लावून दिलेल्या आहेत, त्यांचा आपण लाभ घ्या. अंधश्रद्धांपासून दूर राहा, स्वच्छता राखा आणि जे पाळीविषयी गैरसमज आहे ते मनातून काढून टाका. एवढेच माझे सांगायचे. जसं सगळ्यात पहिले मी म्हणणार की स्टे पॉझिटिव्ह राहा. कुठल्याही अन्नाला घेऊन निगेटिव्ह नका राहू. मतलब आता जसं मी शुगरचं सांगितलं तुम्हाला आधी की शुगर तुम्ही किचनमधून रिप्लेस केली पाहिजे, ते ठीक आहे. जर तुम्हाला कुठला डिसीज अनटिल अँड अनलेस डिटेक्ट नाही झाला आहे तर तोपर्यंत तुम्ही डेफिनेटली सगळं काही कन्झ्युम करू शकता, पण एक बॅलन्स असला पाहिजे. जर तुम्ही सगळं एक बॅलन्समध्ये कन्झ्युम केलं तर डेफिनेटली तुमच्यासाठी चांगलं राहणार. आणि नोची जी नेगेटिव्हिटी आहे ती नसली पाहिजे की जसं हे आवडते तर मी हेच खाणार आणि त्यालाच धरून चालणार, असं नाही. आवडते नाही आवडत सगळं थोडं मतलब प्रपोर्शनमध्ये सगळं तुम्ही इन्क्लूड केलं पाहिजे डाएटमध्ये. त्यानंतर सीझनलचं जर बोलणं झालं तर जसं आता संक्रांत होती तर संक्रांतीमध्ये आपण तिळाचे लाडू घेतले. तर बघा संक्रांतच्या वेळेस थंडी असते, बरोबर आपली जी संस्कृती आहे ती बरोबर आपल्याला थंडीच्या सीझनमध्ये गरम वस्तू खायला सांगते, म्हणजे तिळाचे लाडू खायला सांगते. तर संस्कृतीला पकडून आणि सीझनल वस्तू खाल्ल्या पाहिजे. सीझनल म्हणजे आता हिवाळ्याचं परत सांगते की हल्दी, कच्ची हल्दी असते तर हल्दीचं तुम्ही लोणचं घालू शकता, ते खाऊ शकता, डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता. जसं आता समर्स येणार तर समर्समध्ये सत्तू बनतो घरोघरी, तर तुम्ही सत्तूचं ड्रिंक बनवून पिऊ शकता, ते पण हेल्थसाठी खूप चांगलं असतं. त्यानंतर परत एक म्हणणं आहे मला की कुठल्याही फॅट डाएटच्या मागे नका जाऊ. पर्टिक्युलर डाएट तुम्ही स्वतःहून प्लॅन नका करू. जोपर्यंत तुम्हाला काही डिटेक्ट होत नाही किंवा तुम्हाला कुठलं काही पर्टिक्युलर एक मील प्लॅन करून घ्यावा लागत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःचं काही पर्टिक्युलर प्लॅन बनवू नका. कारण सोशल मीडियावर प्लॅन्स बघून त्यांना फॉलो करणं हा एक ट्रेंड झाला आहे. आणि त्यानंतर मी सांगते की निसर्गामध्ये जे फूड आलं आहे त्याला ॲज इट इज तुम्ही ॲक्सेप्ट करा. जसं गहू आले तर तुम्ही गव्हाची पोळी खा. तुम्ही गव्हाचा मैदा आणि गव्हातून जो रवा बनतो त्याचं तुम्ही प्रोडक्ट म्हणजे रिफाईंड प्रोसेसनी तयार झालेले प्रोडक्टला इन्क्लूड करण्याच्या ऐवजी तुम्ही ॲज इट इज खा. किंवा तुम्ही गव्हाचा ब्रेड बनवून नका खाऊ, तर तुम्ही गव्हाची पोळी त्याच्यासोबत तुम्ही चटणी पोळी खा तुम्हाला जर गडबड होत असेल तर. पण ब्रेड बटरला अवॉइड करा, कारण ते ॲज इट इज नेचरमध्ये आलेलं नाही आहे. तर माझं म्हणणं आहे की नेचरमध्ये जे जसं आलेलं आहे तुम्ही त्याला तसं एक्सेप्ट करत चला.
फळं आहे, भाज्या आहे, तुम्ही त्याला जसं आहे तसं एक्सेप्ट करा. नेचर तुम्हाला एक्सेप्ट करेल, तुम्ही नेचरला एक्सेप्ट करा, तुम्ही हेल्दी राहाल. आणि परत माझं एक म्हणणं आहे की पॅनिक नका हो. जसं कोविड आहे तर इम्युनिटी खूप चाललं, खूप जणांनी खूप काढे घेतले, पण इम्युनिटी ही जी गोष्ट आहे ही काही असं काढे पिऊन 1-2 महिन्यात बनणारा गेम नाही आहे. हा गेम वर्षानुवर्ष तुम्ही जेव्हा हेल्दी खाल आणि एक बॅलन्स डाएट घ्याल तेव्हा तुमची इम्युनिटी तेवढी स्ट्रॉंग डेव्हलप होणार आहे. त्यामुळे पॅनिक होऊन दिवसामध्ये 4-5 वेळा काढे पिल्याने काही होणार नाही आहे. तर त्यामुळे माझं सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही बॅलन्स ठेवा, खाण्यापिण्यामध्ये एक बॅलन्स ठेवा. बॅलन्स असेल तर सगळं काही व्यवस्थित राहणार. आणि पॅनिक नका हो. मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा आणि एकमेकांची काळजी घ्या, आपल्या शेजाऱ्यांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, आपल्या फॅमिलीवाल्यांची काळजी घ्या. थँक्यू. मी जे आता स्त्रियांच्या आजाराविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे, PCODची दिली आहे, थायरॉईडची दिलेली आहे आणि त्याच्यामुळे होणारे जे साईड इफेक्ट आहे वेट गेनसारखे, त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी एकच आता शेवटी तुम्हाला सांगू इच्छिते की व्यायाम भरपूर प्रमाणात करा. म्हणजे कमीत कमी आठवड्यातनं 5 दिवस तरी तुम्ही एक्झरसाईज करा. जिम जॉईन करू शकता किंवा बाकी इतरही एक्झरसाईज घरच्या घरी पण भरपूर होऊ शकतं. आणि त्याचसोबत जे आहार असतं, पौष्टिक आहार घ्या. राशी मॅडमनी सांगितल्याच्याने जे बॅलन्स डाएट आहे ते बॅलन्स डाएट तुम्ही कंटिन्यू ठेवा आणि सुखी जीवन जगा, नैराश्य येऊ देऊ नका. बॅलन्स डाएट ठेवा, तणावमुक्त जीवन जगा आणि खुश राहा, आनंदी राहा. बस एवढं बोलून मी माझे धन्यवाद.